एकरी एक बॅग आपण रासायनिक खताची टाकली. किती? एकरी एक बॅग. 3 डोज दिले, 3 बॅगा टाकल्यात आपली शेती होत होती. तेव्हा उत्पादन क्षमता काय होती? 8 ते 10 क्विंटल कापूस होते, सोयाबीन होते, पीक आपल्याला होत होते. आता हल्लीच्या कंडिशन एकरी 3 बॅगा टाकतात एका डोजने आणि 3 वेळा खत देतो. 3 डाव आणि शेवट पुन्हा युरिया 2 वेळा ठेवतो. ते 10 बॅगा रासायनिक खत टाकून उत्पन्न वाढायला पाहिजे ना. मग डबल टाकवायला तुम्ही जेव्हा एक बॅग टाकायला होते, एकरी 3 बॅगा डोज होता, तेव्हा 8-10 क्विंटल कापूस सोयाबीन जे वाढत ठेवाय. आता तुम्ही एकरी 10 बॅगा टाकून राहिले, डबल वाढले पाहिजे. 3च्या ठिकाणी 10 म्हणजे 2 पटीनं वाढायला पाहिजे. कमीत कमी 25 क्विंटल वाढले पाहिजे. उत्पादन क्षमता काय? 8 ते 10. त्याच्या पलीकडे आली का? उत्पादन खर्च वाढला, बियाण्याच्या किमती वाढल्या, खताच्या किमती वाढल्या, औषधीच्या किमती वाढल्या. पहिले आपण 2 फवारे मारतो, रोगर आणि एंडोसल्फान. कापर भेटे फक्त कापर, रोगर आणि एंडोसल्फान. याच्या पलीकडे औषध नव्हते. मी 10वी नापास झालो, कृषी केंद्रात दिवाणजी होतो, 2 वर्ष राहिलो त्या वॉलंटियरमध्ये. माझ्या दुकानात औषध घेत होती, रोगर, एंडोसल्फान न कापर, बाकी औषधच नव्हती. आता पांढऱ्या माशीची औषध, तुडतुड्याची औषध, गोष्टीची औषध, इल्लीची औषध, प्रत्येक रोगाची एका दुकानात गेलं 100 रकाची औषधी आहेत. कोणती घ्यावं हे समजत नाही. पण आम्ही काय म्हणतो कृषी केंद्राले, हो दिन चांगलं द्यायची औषधी. हो मग स्टार्टिंग गेलं होते, रकाचं औषध गेलं होते. एक बिल कोणत्याही डॉक्टरला गेला 5,000 जात नाही. आणि रासायनिक खत जर 1 लाखाला आपण भरत असाल, 50 हजाराची औषधी रासायनिक आपल्याला घ्यायला. 1 लाखाचा 10 एकरवाला जर असेल, त्याचा उत्पादन खर्च 2.5 लाखाचा आहे. 2 ते 2.5 लाख हे औषधी, बियाणं, खत, औषधावर 2.5 लाखाच्या वर. बरं, पहिले पारंपरिक असं होतं, भरलेल्या पराठ्याला सोडा तुम्ही, पण बियाणं जरी सोडलं, बियाणे एक नाही जाणार कोणतं. तुरीचे बियाणं नाही आपल्यापाशी, कोणतं चण्याचं नाही, गव्हाचं नाही, कोणतंच बियाणं आपल्यापाशी नाही. इथं कोणते खतही आपल्यापाशी नाही आहे, बनवतच नाही, डोरं इकून टाकले. त्याच्यानंतर औषधी आपण कोणत्या बनवतो? आणि बियाणं, खतं आणि औषधं तिन्ही गोष्टीवर आपण परावलंबून आहे. दुकानदार देईन ते आणायचं, ज्या भावात देईन ते घ्यायचं आणि कसं मारायचं ते सांगत तसं मारायचं. म्हणजे आपल्या डोक्याला वापर नाही आहे. त्याची हिरवी दिसते का? त्यांना कोणता फवारा मारायचा? आपण त्यावरचा पिका असं झाड वाढते, 8 दिवस गेले का पूर्ण दशातच. कुठं तरी आपल्याला जर कुठला, आता हे मोठे मोठे जे लोक घडले किंवा बनले ते अभ्यास पूर्ण जाते. आपण शेती करतो, अभ्यास पूर्ण करत नाही. नवीन पोरं मोबाईल पाहत असताना मोबाईलवर एखाद्या विषयाची माहिती घेते असं नाही. तर हा एक अवेअरनेस प्रोग्राम आहे. या प्रोग्राममधून आपल्याला या सगळ्या गोष्टीचं शिकायचं आहे. बियाणं आपल्याला घरचं बियाणं कापसाचं पण ठेवतो. सरळ वाढ नसेल तर पेरी पराठी लावतो आणि 12 क्विंटल 14 क्विंटल कापूस. आपल्या इथं आपण मोठ्या बोंडाची धमक्या नाव सांगितलं, धमक्या नाव सांगितलं, अदिला बाजू आणली, 3BT आणली, 2BT आणली, रंगारंगाचा आपण करतो. उत्पादन किती आहे? उत्पादन खर्च वाढला, 8 ते 10 क्विंटल जेव्हा कापूस होत. किती काही सोय करा तुम्ही, 10% कोणा देत. ही जी अवस्था आहे बदलायला पाहिजे. कुठंतरी आपण शाश्वत बनलो पाहिजे. परावलंबन जे आपण स्वीकारतो सगळ्या गोष्टीवर परावलंबन. दात घासाचं मंजन सुद्धा आपण बाहेरून आणतो. कसे पैसे पुरणार आपले? पेट्रोल पर्यंत रोजचं पेट्रोल पाहिजेच. वावराकडे 4 पावलं आपण चालायची काही आपली नाही राहिली क्षमता. आता 30 किलोचा कट्ट्या उतरत नाही आपल्याला. आता पहिले 100 पोतं उतरणार हे मंडळी होईल, आम्हाला 20 किलोचं उतरत नाही. तर ही जी कार्यक्षमता आहे, ही कार्यक्षमता सगळी आपल्या जे वर्तमान आभासी दुनिया पाहतो